काल अमेरिका आणि इराण या दोन देशांच्या मध्ये शस्त्रसंधी झाली आणि हे युद्ध थांबलं असं जरी म्हटलं असलं तरी स्ट्रेट ऑफ हॉर्मुझ म्हणजे हॉर्मुझची जी सामुद्रधुनी आहे ती मात्र इराणनं अजून देखील चालू केलेली नाही। त्यांचं असं म्हणणं आहे की हॉर्मुझची सामुद्रधुनी ओपन करण्यासाठी सीज फायरचा नियम पूर्णपणे पाळला गेला पाहिजे आणि लेबनॉनवरती जे हल्ले चालू आहेत ते पूर्णपणे थांबले पाहिजेत। आता इथं सर्वात मोठा प्रश्न येतो की लेबनॉनवरती हल्ले केव्हापासून चालू आहेत। खरं तर लेबनॉन या युद्धामध्ये सुरुवातीपासून आहे, पण प्रत्यक्षात लेबनॉन म्हणून नाही तर हेजबुल्ला म्हणून आहे आणि त्यामुळे लेबनॉनवरती का हल्ले होत आहेत याचं नेमकं कारण आहे, कारण लेबनॉनचा संपूर्ण विषयच वेगळा आहे। एकाच वेळेला इराणमध्ये युद्ध चालू होतं, त्याच वेळेला दुसरीकडे लेबनॉनमध्ये सुद्धा युद्ध चालू होतं आणि अजून देखील आहे। नेमकं लेबनॉनमध्ये काय घडलंय आणि इस्रायलचं असं म्हणणं आहे की लेबनॉन या सीज फायरचा भाग नाही, लेबनॉनला वेगळं ट्रीट केलं पाहिजे, त्यामुळे आम्ही लेबनॉनवर हल्ले करत राहणार असं इस्रायलचं म्हणणं आहे। त्यामुळे नेमकं लेबनॉनचं कॉम्प्लिकेशन इथं का निर्माण झालंय आणि लेबनॉनच्या मुद्द्यावरती इराण पुन्हा एकदा युद्धाला सुरुवात करण्यास तयार आहे, इतक्या पराकोटीला इराण का पोचलाय, नेमकं हा सगळा मॅटर काय आहे आणि सध्याची परिस्थिती काय आहे, युद्ध परत सुरू होणार काय, स्ट्रेट ऑफ हॉर्मुझ नक्की कधी ओपन होणार, या सगळ्या गोष्टींच्या नंतर एक महत्त्वाचा प्रश्न आहे की ज्या देशाने हे युद्ध मिटवलं असं तो ठामपणे सांगतोय त्या पाकिस्तानचं काय, कारण पाकिस्तानला माहितीच नाही की लेबनॉन बद्दल नेमकं काय ठरलंय। भलेही त्यांनी युद्ध मिटवल्याचा क्लेम केला असेल पण प्रत्यक्षात लेबनॉनची पोझिशन त्यांना माहितीच नाही। त्यामुळे नेमकं काय काय घडलंय ते बघूया आजच्या या व्हिडिओमध्ये। मी आहे रणजित यादव आणि तुम्ही पाहताय द मराठी बाणा। आता पहिल्यांदा लेबनॉनचा प्रश्न काय आहे तो समजून घेऊया। आपल्याला माहिती आहे की परवा दिवशी रात्री सीज फायर झाला। सीज फायर मध्ये असं ठरलं की अमेरिका आणि इराण या दोन्ही देशांनी एकमेकांच्यावरचे हल्ले बंद करायचे, इस्रायलनं देखील इराणवरचे हल्ले बंद करायचे आणि स्ट्रेट ऑफ हॉर्मुझ ओपन होईल आणि इतर काही मुद्दे जे 10 आहेत हे 10 पॉइंट्स वर्केबल आहेत असं डोनाल्ड ट्रम्प म्हणाले होते। यावरती चर्चा होईल आणि पुढच्या 2 आठवड्यामध्ये शस्त्रसंधी होईल आणि जे काही मुद्दे आहेत ते ठरवले जातील। आता इथं प्रश्न असा निर्माण झाला की लेबनॉनचं काय। आता त्यासाठी पहिल्यांदा समजून घ्या की लेबनॉन कुठं आहे। इस्रायल हा जो देश बघितला तर इस्रायलच्या उत्तरेला लेबनॉन नावाचा देश आहे। आता जरी इराण हा इस्रायलचा शत्रू असला तरी इराण आणि इस्रायलमध्ये नाही म्हटलं तरी 1800 ते 2000 किलोमीटरचं अंतर आहे, पण इस्रायलच्या उत्तरेला जो लेबनॉन नावाचा देश आहे हा लेबनॉनमध्ये असलेली हेजबुल्ला नावाची जी संघटना आहे ती इराणची प्रॉक्सी संघटना आहे, म्हणजे इराणसाठी काम करणारी संघटना आहे जी इराणच्या इशाऱ्यावर काम करते आणि जेव्हा जेव्हा इस्रायलला काहीतरी त्रास द्यायचा असेल त्यावेळी इराण हेजबुल्लाचा वापर करतो आणि हेजबुल्ला इस्रायलवरती हल्ला करतो आणि इस्रायलला त्रास देण्याचं काम करतो। आता झालं असं की 28 फेब्रुवारीला जेव्हा युद्धाची सुरुवात झाली त्यानंतर लगेचच इराणसाठी या हेजबुल्लानं लेबनॉनमधून इस्रायलवरती हल्ले करायला सुरुवात केली, ज्याचा परिणाम असा झाला की इस्रायलनं देखील मग लेबनॉनवरती हल्ले करायला सुरुवात केली। आता इथं यामध्ये आणखी कॉम्प्लिकेशन आहे की लेबनॉन हा देश आहे, हेजबुल्ला ही तिथली एक दहशतवादी संघटना आहे जी इराणसाठी काम करते। खरं तर लेबनॉन देश म्हणून या युद्धात उतरलेलं नाही, पण हेजबुल्ला या दहशतवादी संघटनेचं वजन कुठं आहे तर लेबनॉन जर संपूर्ण व्हर्टिकल देश पकडला त्याच्या निम्म्यापासून खालच्या दक्षिणेकडचा जो भाग आहे, बैरूत ही राजधानी आणि त्याच्या खालचा दक्षिणेकडचा भाग आहे, या भागामध्ये या हिजबुल्ला दहशतवादी संघटनेचं वजन आहे आणि तिथं शिया लोकांची संख्या जास्त आहे जी इराणमध्ये देखील आहे। त्यामुळे कसं होतंय इराण आणि हेजबुल्ला यांचं एक भावाभावाचं नातं आहे। त्यामुळे हेजबुल्लाने इस्रायलवर हल्ले करायला सुरुवात केली, इस्रायलनं त्याला प्रतिहल्ला करायला सुरुवात केली। याचा परिणाम असा झाला की मागच्या 1 महिन्याभरात जेव्हापासून हे युद्ध चालू आहे त्यामध्ये इस्रायलनं हेजबुल्लावर जे हल्ले केले त्यामध्ये जवळजवळ 1800 लोकांचा मृत्यू झालाय आणि 12 लाख लोक डिस्प्लेस झालेत, म्हणजे विस्थापित झालेत आणि त्यांना आपलं घर सोडावं लागले। कारण इस्रायल जेव्हा हल्ले करतो तेव्हा ते जबरदस्त पद्धतीचे करतो। त्याच वेळेला इस्रायलचं फार मोठं नुकसान या युद्धात झालेलं नाही, इस्रायलचे आतापर्यंत फक्त 34 लोक मेलेले आहेत, त्याच वेळेला हिजबुल्लाचे 1800 लोक मेलेत। त्यामुळे हिजबुल्ला याची काळजी नाही की आपल्या देशातल्या लोकांचं काय होतंय, पण ते इराणसाठी मरायला तयार असतात आणि म्हणून इराणला असं वाटतंय की आता जर आमच्या बरोबरचं युद्ध थांबवलं असेल तर इस्रायलनं लेबनॉनवरती म्हणजे हेजबुल्लावरती जे हल्ले चालवलेत ते देखील थांबवले पाहिजेत। हा आहे लेबनॉनचा मूळ प्रश्न। आता इस्रायलनं यामध्ये आणखी कडी केली। काल 8 एप्रिलला म्हणजे इकडे सीज फायर झाला, दुसऱ्या दिवशी 8 एप्रिलला इस्रायलने एक नवीन ऑपरेशन इटर्नल डार्कनेस लॉन्च केलं। यामध्ये 10 मिनिटात 100 वेगवेगळ्या ठिकाणांना टार्गेट केलं बेका व्हॅलीमध्ये लेबनॉनच्या आणि 10 मिनिटात जवळजवळ 182 लोकांचा यामध्ये मृत्यू झालाय आणि जवळजवळ 1800 लोक जखमी झालेले आहेत। म्हणजे इतका मोठा प्रचंड आकडा एकाच दिवसामध्ये इस्रायलनं एवढ्या लोकांना मारले। त्यामुळे लेबनॉन मधले हे हल्ले थांबले पाहिजेत असं आता इराणचं म्हणणं आहे, त्याशिवाय आम्ही काही हा सीज फायर पाळणार नाही असं आता इराण सांगायला लागलाय।
आता जेव्हा सीज फायर करायचा होता, शस्त्रसंधी करायची होती, त्यावेळी डोनाल्ड ट्रम्प यांनी देखील म्हटलेलं होतं की जे 10 पॉइंट्स 10 मुद्दे इराणनं सांगितलेले आहेत ते वर्केबल आहेत, त्याच्यावरची चर्चा होऊ शकते आणि ते आपण मिटवूया. त्यावेळेला त्यांनी असं जरी सांगितलं असलं तरी त्यांना फक्त हे युद्ध थांबवायचं होतं, काहीतरी करून सीज फायर करायचा होता, म्हणून त्यांनी तसं सांगितलं होतं. आता व्हाईट हाऊसच्या ज्या सेक्रेटरी आहेत, प्रेस सेक्रेटरी कॅरोलिन लेविट, त्यांनी सांगितलं की डोनाल्ड ट्रम्प यांनी इराणचे 10 जे मुद्दे होते ते त्याच वेळी कचऱ्याच्या डब्यात फेकून दिलेले आहेत, त्यांना ते मान्यच नाहीत. म्हणजे मग तुम्ही पहिल्यांदा वर्केबल आहे असं का म्हटलं? तर पहिल्यांदा फक्त सीज फायरसाठी वर्केबल आहेत असं म्हटलं. आता त्याच्यानंतर दुसरा प्रश्न असा निर्माण झालाय की या संपूर्ण युद्धामध्ये लेबनॉनचं काय? या मुद्द्यावरती इस्रायलचं म्हणणं आहे की लेबनॉन बद्दल काहीही सीज फायरमध्ये ठरलं नव्हतं, त्यामुळे आम्ही लेबनॉनला भाजून काढत राहणार. दुसऱ्या बाजूला म्हटलं तर आता जेडी व्हॅन्स म्हणतात की जेव्हा सीज फायर झाला त्यामध्ये लेबनॉन बद्दल चर्चा झाली नव्हती, आम्ही कोणतंही प्रॉमिस केलं नव्हतं. डोनाल्ड ट्रम्प देखील म्हणतात लेबनॉन बद्दल आम्ही काही प्रॉमिस केलं नाही, आम्ही काही कमिटमेंट दिलेली नाही की लेबनॉन देखील या सीज फायरमध्ये आहे. त्यामुळे इस्रायल लेबनॉनवर हल्ले करत राहिला तर आम्हाला काही हरकत नाही. त्यामुळे अमेरिकेचं ओव्हरऑल असंच मत आहे की लेबनॉनवरती म्हणजेच हेजबुल्लावरती हल्ले होत राहिले तरी आम्हाला चालतात. आम्हाला फक्त इराण बरोबर आम्ही जे अडकलेलो होतो त्यातून हातपाय आपले बाजूला काढायचे होते आणि ते आम्ही काढलेत. आणि इराणमध्ये भलेही अजून ग्राउंड ऑपरेशन्स अमेरिकेनं किंवा इस्रायलनं चालू केले नव्हते, पण लेबनॉनमध्ये म्हणजे हेजबुल्लाच्या विरोधात इस्रायलचं सैन्य मात्र ग्राउंड ऑपरेशनसाठी 16 मार्चलाच इथं उतरलेलं आहे. त्यामुळे हा सीज फायर मिटणार काय, याच्यामध्ये काय होणार हे आताच सांगता येत नाही. आणि पाकिस्तानचं एक असं म्हणणं होतं की पाकिस्तानने हे युद्ध थांबवलं, मिटवलं, पण पाकिस्तानचे पंतप्रधान शहबाज शरीफ यांनी परवा दिवशीच एक ट्विट केलेलं होतं. त्या ट्विटमध्ये त्यांनी सांगितलेलं होतं की हे युद्ध थांबलंय आणि लेबनॉनवरचे हल्ले देखील थांबलेले आहेत, सीज फायर झालेला आहे आणि त्यामध्ये लेबनॉनचा समावेश आहे. पण प्रत्यक्षात पाकिस्तानच्या पंतप्रधानाला कल्पनाच नाही की अमेरिका आणि इराण यांच्यामध्ये लेबनॉनबद्दल कोणती चर्चाच झाली नाही आणि लेबनॉनवरती इस्रायल अजूनही हल्ले करतोय. म्हणजे ज्या माणसानं हे युद्ध मिटवल्याचा दावा करतोय त्या माणसाला याची काहीही कल्पना नाही. त्यामुळे लेबनॉनच्या एका मुद्द्यासाठी पुन्हा हे युद्ध चालू होऊ शकतं काय, तर अजूनही काही सांगता येत नाही. किमान हे 2 आठवडे तरी युद्ध आता सध्या होणार नाही, कारण दोघांना देखील थोड्याफार शांतीची गरज आहे. पण तरी देखील स्ट्रेट ऑफ हॉर्मुझ मध्ये ज्या काही ताणलेल्या गोष्टी आहेत त्यामुळे मात्र या युद्धाची परत चालू होण्याची शक्यता आहे, कारण इराणनं सांगितलंय की आम्ही हॉर्मुझची समुद्रधुनी ओपन करणार नाही. दुसऱ्या बाजूला क्रूड ऑइलच्या किमती काल पडल्या, आज पुन्हा त्या वाढायला सुरुवात झाली. शेअर मार्केट काल वरती आलेलं होतं, आज परत पडायला सुरुवात झाली. त्यामुळे ओव्हरऑल परिस्थिती बघितली तर भयानक आहे. हे युद्ध भलेही मिटलं असलं तरी मिटलंय असं म्हणायला आता जगातले कुठलेही तज्ज्ञ तयार नाहीत. सगळे लोक म्हणतायत की अजूनही काही होऊ शकतं. त्यामुळे नेमकं काय होऊ शकतं ते सांगता येत नाही, पण किमान या व्हिडिओतून तुम्हाला लेबनॉनचा नेमका मुद्दा काय आहे आणि काय हे युद्ध संपून देखील अजून संपलं नाही असं जग म्हणतंय ते तुम्हाला कळलं असेल. या व्हिडिओमध्ये इथंच थांबूया. हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते आम्हाला कमेंट्समध्ये जरूर सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा. पुन्हा भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत पाहत राहा द मराठी बाणा. जय हिंद, जय महाराष्ट्र.